चला मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकता. आज कढई ठेवते. बघा, तापायला आधी कढई ठेवते, दाखवते तुम्हाला. तो स्लो करते बरं का गॅस. तुम्ही पाहू शकता. हे बघा काय काय घेतले. साबुदाणा ह्याला ना आधी अर्धा तास भिजायला, पाऊण तास 1 तास भिजायला घालायचं बरं का. चांगलं मुरू द्यायचं. मग असं 1 तास पण भिजतो बघा. कसं फुटलाय बघा. आता मस्त जी खिचडी कशी करायची ते दाखवते तुम्हाला मी. त्याच्या आधी पण दाखवली, पण ही नवीन पद्धत. जरा बटाटा शिजून घेतला होता आपण. आता बटाटा शिजून घेतला नाही. बघा बघा, आता ह्याला तेलात पडतायचे. हिरवी मिरची तुम्ही बघू शकता. आता गॅस वाढवते बघा. तुम्ही बघू शकता मी कशी फोडणी देते, कसं नाही. 2 पळ्यात तेल टाकले बघा. जास्त नाही तेल टाकायचं, तेलकट होतं मग. इकडून ये बेटा, बरोबर धर ना असं. हा, थोडेसे जिरा पण टाकतात बरं का. हे बघा जिरे, हे बघा जिरे. आधी आपल्याला आता हिरवी मिरची टाकायची बरं का. हिरवी मिरची टाकली तुम्ही पाहू शकता बघा. बटाटा आणि हिरवी मिरची संगतीत टाकायचं. चांगलं तेलात पडतायचं बघा. हे बघा तुम्ही बघू शकता कसं करायचं. कारण हेच आहे, शिजून नाही घेतला बरं का आपण बटाटा. तुम्ही पाहू शकता कसं तेलात हे करायचं. त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकते बरं का. हे बघा मीठ पण टाकते थोडंसं, कारण बटाट्यात शिरलं पाहिजे ना. आपण खिचडी तर टाकणारच आहे. आज जरा वेगळी पद्धत, प्रत्येकाची पद्धत वेगळी बरं का. आता तुम्ही बघू शकता. हे बटाटे शिजायला नाही वेळ लागत. आता तुम्ही बघू शकता. मी तरी स्लो करते बरं का. गॅस स्लो करते. 5 मिनटं बटाटा शिजायला ठेवते. बघा तुम्ही पाहू शकता. बघा बटाटा थोडासा आता शिजत आला. आता आपल्याला ह्याच्यात काय टाकायचं माहिती आहे का. खिचडी टाकायची. आता साबुदाणा भिजल्याला टाकायचं आहे बघा. तुम्हाला मगाशीच सांगितलं हे कसं करायचं आणि कसं नाही. बघा तुम्ही बघू शकता किती छान भिजलाय बघा. मोकळी मोकळी होती बघा. थोडंसं मीठ पण टाकायचं असं वरून. चवीपुरतं मीठ टाकायचा तुमच्या ह्याच्याने. कूट आबडदोबड कूट टाकायचं. मस्त शेंगदाणे भाजायचे बघा लालसर. खिचडी होती बघा. तुम्ही मला म्हणता की वाव, आपल्याला खाली लागू द्यायची नाही बघा. त्याच्यात तूप पण टाकते बरं का. थोडंसं तूप पण टाकते. पण आमच्या घरात खातच नाही तर काय करायचं. खात नसल्यावर टाक हे करता येत नाही. वेगळी पद्धत आहे. प्रत्येकाची पद्धत स्लो करते बरं का गॅस. तुम्हाला दाखवते कसं हे करायचं कसं नाही. आता हे प्लेट झाकून ठेवते बरं का. परत शिजत आलं ना अजून थोडासा कूट टाकायचं बरं का. थोडासा, नॉर्मल, जास्त नाही. प्लेट असं झाकून ठेवायची बरं का. हे बघा तुम्ही पाहू शकता. बघा प्लेट काढते. प्लेट काढायची बघा. हे बघा अशी मोकळी झाली पाहिजे. कशी दिसते खिचडी. हे बघा तुम्ही पाहू शकता. स्लो करते बरं का जरा गॅस. तुम्ही रात्री पण भिजायला घालू शकता बरं का साबुदाणा. समज आपल्याला लेस घाई समज हे झालं तर असं सुद्धा तुम्ही 1 तास घालू शकता भिजायला. बघा बटाटा कसा शिजला बघा. तुम्हाला दाखवते माझी खिचडी. आहे बघा. हे बघा तुम्हाला आवडली का आमची खिचडी. मी गॅस बंद करते बरं का. बघा किती सुंदर खिचडी झाली बघा. एका प्लेटमध्ये काढ. तू खाऊन घे रे. थोडीशी काढ एका प्लेटमध्ये. बघा कशी लागते.
बघा खा रे खा. कशी झाली रे पिल्लू? चांगले हा चांगले आहे का? झाले. हा, की सगळी खाऊन पटपटपट. आवडली का अशी तुम्हाला आमची खिचडी? तुम्हाला आमची खिचडी आवडली असेल तर आमच्या खिचडीला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद येशूला. आमेन.